नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 साठी अर्ज केला असेल महाडीबीटी पोर्टलवर तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। महाडीबीटी पोर्टलवर काही महत्त्वाच्या सूचना या नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाबाबत देण्यात आलेल्या आहेत। त्याच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, तुम्हाला माहिती की पोखरा योजनेअंतर्गत पहिले जे अर्ज आहे तर ते महाडीबीटी पोर्टलवर येत होते आणि महाडीबीटी पोर्टलवर अनेक शेतकरी मित्रांनी आपली अर्ज प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे। तुम्हाला माहिती की पोखरा योजनेअंतर्गत अनेक अशा बाबी आहेत जे की नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत राबवल्या जात आहेत। तर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट महाडीबीटी पोर्टलवर देण्यात आलेली आहे मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो बघा, मी आता महाडीबीटी पोर्टलवर आलेलो आहे तर इथे ही महत्त्वपूर्ण अपडेट दिसून येते। यात म्हणत आहे की महाडीबीटी पोर्टलवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 बाबत महत्त्वाच्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। एक महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज स्थलांतर, त्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 अंतर्गत समाविष्ट गावे, मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांचे अर्ज ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतीक्षा यादीत त्यांचं नाव आहे तर महाडीबीटी पोर्टलवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0च्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। म्हणजे तुम्ही जरी पोखरा योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला होता आणि तुमचं जे नाव आहे तर ते वेटिंग लिस्टमध्ये अर्ज तुम्हाला पूर्वसंमती मिळालेली नाही तर तुमचा अर्ज आता नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प 2.0च्या ऑफिशियल पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेला आहे। तर जी पुढची प्रोसेस आहे तुमची, त्यात डॉक्युमेंट अपलोडचं असो, अनुदान वाटपचं असो, तर जी पुढची प्रोसेस आहे सगळी तर ती तुम्हाला त्या पोर्टलवरच होईल मित्रांनो। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे स्थलांतरित अर्जदारांसाठी सूचना। ज्या अर्जदारांचे अर्ज स्थलांतरित झाले आहेत त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0च्या नवीन वेब पोर्टलवर करावी। पोर्टलची जी वेबसाईटची लिंक आहे तर ती सुद्धा त्यांनी इथं दिलेली, ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल मित्रांनो। त्यानंतर 3 नंबरची महत्त्वपूर्ण अपडेट ती म्हणजे पूर्वसंमती मिळालेल्या अर्जदारांसाठी ही सूचना आहे। ती म्हणजे ज्या अर्जदारांना महाडीबीटी पोर्टलवर पूर्वीच सँक्शन किंवा संमती मिळालेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी जी प्रक्रिया आहे तर ती महाडीबीटी पोर्टलवरच पूर्ण करावी। म्हणजे तुम्हाला जरी पूर्वसंमती मिळालेली, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, सँक्शन झालेला आहे तर तुमची सगळी प्रोसेस तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरच करायची। नवीन पोर्टलवर तुम्हाला जाण्याची गरज नाही। नवीन पोर्टलवर फक्त ज्यांनी अर्ज केले होते त्यांचा अर्ज प्रतीक्षा यादीमध्ये, तर अशा शेतकऱ्यांनी पुढची सगळी प्रोसेस किंवा अपडेट त्यांना नवीन पोर्टलवरच दिसेल मित्रांनो। त्यानंतर नवीन अर्जदारांसाठी सुद्धा सूचना देण्यात आलेली, जे इच्छुक शेतकरी मित्र असतील ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे तर अशा शेतकरी मित्रांसाठी सुद्धा जी महत्त्वपूर्ण अपडेट ती देण्यात आली ती म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0च्या अंतर्गत समाविष्ट गावे, मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा कमी असेल अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस आहे तर ती नवीन पोर्टलवर करायची। नवीन पोर्टलवर याची जी सगळी डिटेल्स आहे तर तुम्हाला दिसून येईल। तर अशा संदर्भात आता ही महत्त्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो। आता महाडीबीटी पोर्टलवर कोणतीच प्रोसेस आता पुढे होणार नाही पोखरा योजनेसंदर्भात। फक्त ज्यांचे अर्ज मंजूर झालेले होते, संमती मिळाली अशांचीच प्रोसेस पूर्ण केली जाईल। यानंतर सगळी प्रक्रिया ही नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प 2.0च्या ऑफिशियल पोर्टलवर राबवली जाईल। या संदर्भात तुम्हाला काही अजून डाऊट असेल, प्रश्न असेल तर बिंदास्त व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा शेतकरी मित्रांनो। माझे व्हिडिओ जरी तुम्हाला खरोखर आवडतात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।